आम्ही गेलो होतो एकविरा आईच्या दर्शनाला. दर्शन झालेलं आहे मस्त, एकदम मस्त मध्ये दर्शन झालं. सकाळी एकच वडापाव खायले. आता वाजले 5:30. आमचा गोट्या रायडर याची गाडी कधी पण धोका देते आम्हाला. तुम्ही त्याची गाडीची अवस्था बघू शकता. त्याच्या गाडीची अवस्था अशी झाली का तर ती पुढे जात नाही, मागे येत नाही. तरी पण आम्ही त्याला सपोर्ट करीतोय का गोट्याबाई चल, नाही तो डायरेक्ट पसरवतोय रोडवर आडवा. गाडी खाली जातोय, गाडी खाली शिरतो काय, गाडी खाली जाऊन बघतो. म्हणजे अशा प्रकारे आम्ही अटकलेलो आहे जंगलात. हा. आणि आम्ही अशा ठिकाणी आहे का तुम्ही बघू शकता, जंगल बघू शकता. पूर्ण म्हणजे पूर्ण जंगलच आहे सगळीकडून. जिकडे वाशाल तिकडे जंगलच आहे. तुम्हाला गोट्याची गाडी चालल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? काय कसं वाटतंय, इड गोट्यानी पार रांबळ करून टाकलेली आहे. आई एकविरा भक्तांची अवस्था अशी झालेली आहे ना सध्या. तुम्ही बघू शकता तुम्ही सध्या. असे जंगलात 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 10 वाजता निघलेलो आहे एकविरा आईच्या मंदिरातून. म्हणजे आतापर्यंत तो नाटकच करीत आला, पण मग इकडं खरंच झालं. आमचे खूप हाल होणार आहे आता. म्हणजे आम्हाला आता आम्ही शहापूरच्या मागं पण मुरबाडच्या, म्हणजे मुरबाड आणि शहापूरच्या मध्ये. आणि असा विषय का तिकडं जाता येईना आणि इकडं जाता येईना. इकडं फिटर नाही, तिकडं फिटर नाही, आम्ही मधीचे. तर आम्ही करावे काय? तर आम्ही प्रयत्न केला तसा, खूप प्रयत्न केला. लावले इकडून तिकडून फोन. फिटर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. फिटर दाखवू त्यांना. फिटर आलेला आहे वाटतं. फिटर आलेला आहे. मागचा कॅमेरा कसा लावायचा भाऊ चालू मध्ये? तो बंद करून चालू करायला लागेल. फिटर आलेला आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? तसेच फिटर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. गाडी घेऊन आलेला आहे. तर पाणी बिणे सगळे घेऊन आलेले. आणि गोट्याबाईची गाडी बंद पडले, पण तो गायछाप मळतोय. म्हणजे त्याला नॉलेज नावाची गोष्टच नाही. नॉट सेन्स. तुम्ही काय बोलू शकता भागवान भाऊ? धन्य झालो गोट्या भाऊ संग आलो. पुढचे टाइम नाही येणार. तो फक्त कंपनीच्या कामाचा माणूस आहे असं वाटतंय मला. तर तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये वैभव दादा बसलेले. तुमचं काय म्हणणं आहे वैभव दादा? तरी पण मागे रोहित भाऊ बसलेले. काय म्हणणं आहे बा तुमचं? ब्लॉग आहे आपला, पहिलाच ब्लॉग आहे. काय नाही, काय घरी जाऊ. सकाळी एकच वडापाव खालेले, जेवण पण नाही केलं आम्ही. हा बघू शकता. अजय भाऊ झोपलेला आहे एक. अजय भाऊंचं काय म्हणणं आहे? मित्र रोहित कशी जखमारी झाली? तर अशी आमची रिकामी झालेली आहे. आता जंगल असं आहे, एखादी गाडी जर फास्ट आली नाही, ही गाडी डायरेक्ट कोण टाकतील. पण मग कसं आहे, साध्या उजेड आहे नाही का, काय वाटत सगळं सांगतो. ड्रायव्हर आणि गाडी पुढं जर ट्रिपला जाणार असेल ना, तर चांगली घेऊन जा. हे बघा, आमच्या ड्रायव्हर आणि गाडी पुढं पण बंद पडते. पुढं पण लय नाटकं करते गाडी. गाडी तर करते पुढे. आपण मुरबाडच्या मध्ये आम्ही आता सहित हा इलाका कोणता आहे आम्हाला सहित माहिती नाही. जंगल आहे सगळीकडे बघा. आणि इथं आम्हाला मदत करण्यासाठी कोणती गाडी पण थांबत नाहीये. म्हणजे नाही का, आपला नाशिक मध्ये तरी असं पाहायला भेटणार नाही का बाबा लगेच विचारतात नाही का बाबा काय झालं तुमच्या गाडीला. इथं कोणीच विचारत नाही, सगळे निघून जातात. वरून मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही आमच्या. मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही. अशी परिस्थिती एडशी वरून प्रभाकर भाऊ पण लांब वरून काही दुकान वगैरे काहीच नाही बघण्यासाठी. काहीच नाही. तुम्ही बघू शकता हा रोड आहे ना, पूर्ण मोकळा आहे, काहीच नाही, पूर्ण चोपडा आहे, पूर्ण डांबरेचा आहे. वरून त्याच्यात खड्डे बघा किती. खड्डे असे आहेत ना, गाडी बंद नाही, त्याच्यातला माणूस सुद्धा बंद पडू शकतो, असा विषय. तर आता झाला आपण तुम्हाला आम्ही आलो, झक मारली. हा बोललो चला 500 रुपयाचा डिझेल टाकू.
एन्जॉय एन्जॉय करू करू पण पण महागच एन्जॉय पडला मध्ये आम्हाला. आता ही जग मारी हो राहिलेली आहे. हे मेकॅनिक साहेब आलेले आहेत तसेच आमचे भगवान भाऊ आहेत तसेच गाडीची फुल बेकार कंडिशन आहे. तसेच गाडीचे नंबर बघून घ्या नको गाडी MS4 हा आमचा ड्रायव्हर हा आमचा ड्रायव्हर गोट्या ड्रायव्हर हॅलो गाईज. तर आमचा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करू नका. चालेल, करा. बाय बाय.